विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरचा अभ्यास करत असताना या अभ्यासक्रमातील किंवा या आपल्या सिलेबसमधील शेवटचं प्रकरण म्हणजेच प्रकरण क्रमांक 4 शिक्षण आणि वृत्तपत्र या प्रकरणातील चौथा पॉईंट म्हणजेच लॉर्ड रिपनचे वृत्तपत्र विषयक धोरण हे पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपण प्रकरण क्रमांक 4 मधील हंटर कमिशन 1884चा, त्याच्यानंतर विद्यापीठ कायदा 1904चा, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 1878चा, त्यानंतर आता शेवटचा घटक म्हणजे लॉर्ड रिपनचं वृत्तपत्र विषयक धोरण याबद्दलची माहिती पाहणार आहोत. ज्या लॉर्ड रिपनमुळं व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये विद्यापीठ जे काही वृत्तपत्रावर बंदी आणण्याचं काम व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्टच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यामुळे भारतामध्ये ज्या काही वृत्तपत्र होतं या वृत्तपत्रावर बंदी ही निर्माण झाली आणि त्यामुळे वृत्तपत्राचा जी महत्त्वपूर्ण बाबी वृत्तपत्राच्या माध्यमातून भारतीय जनतेला माहिती मिळत होती त्या पूर्ण बाबी नियंत्रणात आल्या आणि वृत्तपत्रावर बंदी आल्यामुळे भारतामध्ये एक जे प्रबोधनाची चळवळ किंवा प्रबोधन होणार होतं त्या सर्व बाबी तत्कालीन स्थितीमध्ये नियंत्रणात आल्या आणि त्यामुळेच या वृत्तपत्राच्या कायदा जो 1878 मध्ये लॉर्ड लिटन यांनी वृत्तपत्रावर बंदी घातली होती. त्यांची जी वृत्तपत्रावर बंदी 1878 ते 1882 पर्यंत म्हणजे जवळपास 4 वर्ष वृत्तपत्रावर देशी भाषेतील वृत्तपत्रावर बंदी आणण्याचं काम व्हाईसराय लॉर्ड लिटनने केलं होतं. पण पुढे जो व्हाईसराय 1882 मध्ये जो व्हाईसराय आला तो म्हणजेच लॉर्ड रिपन, म्हणजे ज्या व्हाईसरायने वृत्तपत्रावर बंदी घातली होती तो व्हाईसराय म्हणजे लॉर्ड लिटन, ज्यांनी 1876 मध्ये बंदी घातली होती लॉर्ड लिटनने. आणि वृत्तपत्रावरचा बंदीचा कायदा म्हणजे वृत्तपत्रावर जी बंदी होती ती उठवण्याचं काम केलं ते म्हणजे लॉर्ड रिपन यांनी 1882 मध्ये. आणि त्याच लॉर्ड रिपनचं वृत्तपत्र विषयक धोरण काय होतं हे पाहणं आपल्याला आवश्यक आहे. तर सर्वप्रथम आपण लॉर्ड रिपनचं वृत्तपत्र विषयक धोरण पाहण्या अगोदर लॉर्ड रिपन याचं बद्दलची माहिती पाहत असताना लॉर्ड रिपन हा भारतीय लोकांसाठी एक उदारमतवादी होता, म्हणजे भारतीयाबद्दल त्यांना आत्मीय तळमळ होती. म्हणूनच लॉर्ड रिपन याला तत्कालीन स्थितीमध्ये भारतीयांची बाजू घेणारा जो काही गव्हर्नर जनरल तत्कालीन स्थितीमधला व्हाईसराय म्हणून ओळखला जातो. आता या व्हाईसराय जो लॉर्ड रिपन यांनी 1881-82 मध्ये त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये भारतातली महत्त्वपूर्ण बाबी घडून आणल्या. त्यामध्ये सर्वप्रथम 1881 मध्ये त्यांनी जे काय फॅक्टरी ॲक्ट म्हणजे कामगार ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये जी फॅक्टरी ॲक्ट होता तोच भारतामध्ये लागू 1881 मध्ये केला. त्याचबरोबर त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये 1882 मध्ये जे हंटर कमिशन भारतात नेमलं आणि भारतातल्या ज्या उच्च शिक्षण असेल किंवा प्राथमिक माध्यमिक शिक्षण असेल याच्यामध्ये सुधारणा घडून आणल्या. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा 1882 मध्ये स्थापन केला. त्याच्यानंतर जे काही इल्बर्ट बिलसुद्धा भारतीयांसाठी लागू करण्याचं काम, भारतीय न्यायाधीशांसाठी इल्बर्ट बिल असेल ते सुद्धा लागू केलं. अशा प्रकारे जो लॉर्ड रिपन जो भारतामध्ये आला त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये महत्त्वपूर्ण असं काम केलं होतं. आता लॉर्ड रिपनचं वृत्तपत्र विषयक धोरण कसं होतं हे पाहणं आवश्यक आहे. आता सर्वप्रथम आपल्याला काही लॉर्ड रिपन अगोदर जो कायदा म्हणजेच व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट जो भारतामध्ये लागू करण्यात आला होता, जो लॉर्ड लिटनने सुरू केला होता, तो कायदा तत्कालीन स्थितीमध्ये 1876 मध्ये म्हणजे 14 मार्च 1878 मध्ये 14 मार्च 1878 मध्ये लॉर्ड लिटनने व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट, त्यालाच देशी भाषिक वृत्तपत्र बंदीचा कायदा म्हणून ओळखला जातो,
तो केला. त्याचा मुख्य हेतू काय होता तर भारतातले ज्या वर्तपत्राच्या माध्यमातून सुधारणा, चळवळी किंवा राष्ट्रवाद, क्रांतिकारी चळवळीला उद्रेक होत आहे, त्यामुळे भारतातल्या विविध भागात ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्याचं काम भारतीय लोक करतात. त्याचबरोबर सुशिक्षित लोक आपले विचार वर्तपत्राच्या माध्यमातून मांडतात. त्यामध्ये अनेक लोक जे इंग्रजी भाषा शिकलेले किंवा अन्य जी काही देशी भाषा प्रत्येक प्रांतामध्ये बंगाली असेल, उर्दू असेल, तेलुगू असेल किंवा मराठी असेल, हिंदी असेल, अशा भाषेच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रांतात ब्रिटिश विरोधी पार्श्वभूमी निर्माण होत होती. त्यावर बंदी आणण्यासाठी म्हणून लॉर्ड लिटन हा साम्राज्यवादी होता. म्हणजे भारतात जी साम्राज्यवादी जे साम्राज्य निर्माण झालं होतं आणि ह्या साम्राज्याला 1857च्या उठावाच्या वेळेस सर्व भारतीयांनी तत्कालीन स्थितीमध्ये विरोध करून ब्रिटिशांना भारतातून बाहेर काढून घालवण्याचा प्रयत्न केला. पण तो परिणाम पुन्हा एकदा होऊ नये यासाठी म्हणून एक कट्टर साम्राज्यवादी म्हणजे साम्राज्यवादाचा पुरस्कार करणारा किंवा साम्राज्यवाद भारतामध्ये सर्वदूर ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित व्हावी किंवा राहावी यासाठी म्हणून कार्य करणारा जो व्हाईसराय होता तो होता लिटन. आणि यांनी 14 मार्च 1878 व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट केला आणि वर्तपत्रावर बंदी आणली. आणि जी गळचेपी म्हणजेच वर्तपत्रातून जे प्रबोधन करण्याचं किंवा जे वर्तपत्राच्या माध्यमातून मांडणी करण्याचं भारतातली सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि त्याचबरोबर ब्रिटिशांची जी नीती होती साम्राज्यवादी या विधीवर प्रखर मत मांडण्याचं काम तत्कालीन समाजसुधारक असतील किंवा जे काही सामाजिक बाबीची ज्यांना जाण होती त्यांनी सांगण्यास प्रारंभ केला. आणि हेच वर्तपत्र भारतीय लोक वाचवण्यास प्रारंभ केले आणि त्यातून त्यांनी सुधारणा घडून येण्यास प्रारंभ झालं होतं. त्याचबरोबर ही चळवळ जी निर्माण झाली होती यावर बंदी आणण्यासाठी म्हणून हा कायदा लागू करण्यात आला. म्हणजेच देशी भाषिक वर्तपत्रांचं अस्तित्वच पूर्णपणे नष्ट करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये लॉर्ड लिटननं केलं. आणि हे लिटननं केलेलं कायदा जवळपास 4 वर्ष टिकून राहिला. म्हणजे इसवी सन 1878 ते इसवी सन 1882 पर्यंत लॉर्ड लिटननं जो व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट त्यालाच देशी भाषिक वृत्तपत्र बंदीचा कायदा म्हणून ओळखला जातो तो पूर्णपणे लागू राहिला. त्यामुळे अनेक भारतातील वर्तपत्र ज्यामध्ये सोमप्रकाश असेल, भारत मिहिर असेल, ढाका प्रकाश असेल, त्याच्याबरोबर सहचर असेल अशा वर्तपत्रावर बंदी घालण्यात आली. अनेक वर्तपत्राचे जे काही मुद्रणालय ज्या ठिकाणी छापखाना असतो किंवा वर्तपत्र छापली जातात ते जप्त करण्यात आले. त्यामुळे वर्तपत्र पूर्ण बंद झाली होती. अशा स्थितीमध्ये 1882 आलेला जो 1881-82 आलेले पुढचे जे व्हाईसराय ज्याला तत्कालीन स्थितीमध्ये लॉर्ड रिपन जो भारतीयांसाठी सहानुभूती बाळगणारा व्हाईसराय होता त्यांनी वर्तपत्रावरील बंदी ही उठवून टाकण्याचं काम केलं. त्याचं कारण काय होतं तर भारतातल्या जी जनता होती ही वर्तपत्रावर बंदी केल्यामुळे तत्कालीन स्थितीमध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वर्तपत्रावरच्या बंदीमुळे उद्रेकाची परिस्थिती निर्माण झाली. अनेक जे काही वर्तपत्र स्थापन करणारे किंवा लिहिणारे छापणाऱ्या व्यक्तींनी तत्कालीन स्थितीमध्ये ब्रिटिशांच्या या नीतीचा विरोध करण्यास प्रारंभ केला आणि न्यायालयामध्ये जाण्याची किंवा त्याविरुद्ध याचिका दाखल करता येणार नव्हती. यामुळे जे काही विरोध होता ते सामान्य जनता किंवा जे काही व्यक्ती होते ज्यांनी वर्तपत्राच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन घडून आणण्याचं काम करत होते त्याने ब्रिटिश सरकारचा विरोध करण्यास प्रारंभ केला. आणि अशा स्थितीमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये जो 1878चा व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट हा मिटवला पाहिजे हे लॉर्ड रिपनला वाटलं आणि त्यांनी 19 जानेवारी 1882ला लॉर्ड रिपनने जो काही व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट पूर्णपणे रद्द केला. त्यामुळेच जे काही देशी भाषिक वृत्तपत्राचा जो मुक्तिदाता किंवा देशी भाषिक वर्तपत्र होते ते पूर्णपणे मुक्त झाले आणि पुन्हा एकदा 58 देशी भाषिक वर्तपत्र हे पुन्हा एकदा छापले जाऊ लागले. आणि त्या माध्यमातून जे लॉर्ड रिपनने वर्तपत्रावरील बंदी पूर्णपणे हटवली आणि त्यामुळे समाजात पुन्हा एकदा प्रबोधनाची किंवा वर्तपत्राच्या माध्यमातून बदल घडण्यास प्रारंभ झाला. म्हणून लॉर्ड रिपन हा भारतीयांबद्दल सहानुभूती बाळगणारा एक वर्तपत्रवरली बंदी त्याने उठवून टाकली. त्यामुळे
लॉर्ड रिपनबद्दल भारतीय लोक कृतज्ञ होते. आणि या लॉर्ड रिपनबद्दलची जर या व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट तर त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये जो बंदी होती ती उठवलीच. त्याचबरोबर त्यांनी फॅक्टरी ॲक्ट म्हणजे कामगारासाठी 1881 कायदा केला. त्याचबरोबर हंटर कमिशनची स्थापना 1882 केली. त्याचबरोबर व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 19 जानेवारी 1882 त्यांनी जो बंदी होती ती उठवून टाकली. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा 1882 केला. लॉर्ड इल्बर्ट बिल हे आणण्याचं कामसुद्धा केलं. यावरून समजतं की लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनकसुद्धा म्हणून ओळखलं जातं. कारण भारतीयांना तत्कालीन स्थितीमध्ये प्रांतामध्ये स्थानीय समित्या स्थापन करण्याचा अधिकार देण्याचं काम केलं. त्याचबरोबर महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जे वृत्तपत्र होतं त्या वृत्तपत्रावरील बंदी उठवून टाकण्याचं काम हे लॉर्ड रिपननं केलं आणि ते होतं 19 जानेवारी 1882 जो व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट जो देशी वृत्तपत्र बंदीचा कायदा होता तो पूर्णपणे हटवला गेला आणि त्यामुळे भारतामध्ये पुन्हा एकदा वृत्तपत्राला स्वातंत्र्य मिळालं. आणि त्यामुळे शिक्षण व्यवस्थेमधल्या असणाऱ्या किंवा समाजात प्रबोधन घडून आणणाऱ्या लोकांना वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं किंवा बदल घडून आणण्यास प्रारंभ झाला. म्हणून व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट जो रद्द करणारा लॉर्ड रिपन यांना वृत्तपत्रविषयक त्यांचं धोरण हे यावरून समजून येतं. तर आतापर्यंत आपण जी माहिती पाहिली ती म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 मधील प्रकरण क्रमांक 4 जे शिक्षण आणि वृत्तपत्र यामधील शेवटचा घटक म्हणजे लॉर्ड रिपनचं वृत्तपत्रविषयक धोरण हे पूर्णपणे अभ्यासलं. आणि याबरोबरच आपला पूर्ण सिलेबस जो संपलेला आहे. पण आपले अनेक 4-5 पिरियड होतील. त्यामध्ये जवळपास जे काही पुढचे पिरियड होणार आहेत त्यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 मध्ये जे काही शिक्षण आणि वृत्तपत्र यावर आधारित जे 4 घटक आहेत, हंटर कमिशन 1884चं, त्याचनंतर विद्यापीठ कायदा 1904, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 1878 आणि लॉर्ड रिपनचं वृत्तपत्रविषयक धोरण अशा प्रकारच्या या बाबीवर प्रश्न आणि उत्तरे हे आपण समजून घेणार आहोत पुढच्या पिरियडमध्ये. आणि याबरोबरच आपला जे पूर्ण सिलेबस ते थेरॉटिकल होता आणि जे प्रश्न आणि उत्तरे अगोदर आपण प्रत्येक जे प्रकरण समजून घेतलं त्यावर प्रश्न पाहिले. पुन्हा अशा प्रकारे 3 प्रकरण प्रश्न अगोदर प्रकरण समजून घेणे त्यावर प्रश्न उत्तरे असे 3 प्रकरणे संपली. आता 4थं प्रकरण हे आपलं फक्त समजून घेतलं आणि ह्या आधारावर जे काही हंटर कमिशन असेल, विद्यापीठ कायदा असेल, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट असेल, लॉर्ड रिपनचं वृत्तपत्र धोरण असेल यावर आधारित प्रश्न आणि उत्तरे हे आपल्या पुढच्या 1-2 पिरियडमध्ये किंवा जेवढे पिरियड होतील त्या आधारावर आपण यावर प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. त्याचबरोबर शिक्षण आणि वृत्तपत्र या ज्या बाबीवर आपण प्रश्न जे काही PDF फॉर्ममध्ये मी जेवढे प्रश्न असतील ते सुद्धा पाठवत जाईल आणि यावर आधारित जे काही प्रश्न आणि उत्तरे ते सुद्धा तास आपण पुढच्या पिरियडमध्ये घेऊ. तर पुढच्या पिरियडमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 जे शिक्षण आणि वृत्तपत्र यामधील हंटर कमिशन यावर आधारित जे काही प्रश्न आणि उत्तरे, त्याचबरोबर विद्यापीठ कायदा 1904, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 1878, लॉर्ड रिपनचे वृत्तपत्रविषयक धोरण यावर आधारित जे प्रश्न आणि उत्तरं असतील ते समजून घेणार आहोत.